हा माणूस वरी करतोय तरी काय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका गाईज. हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की तुम्ही बघू शकता माझा अवतार कसा आहे, त्यावरून ठरवू शकता तुम्ही की घरी काय काम चालू असेल. तर मी आलोय गावावर आणि ही माझी आजी, इकडे आहेत बाबा. तर काय सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देईल, पण सांगतो व्हिडिओ काढायचा मुद्दा काय आहे. आज टाकणार आहोत आपण आपल्या घरावरती स्लॅब. तो घरावरती स्लॅब. इथे पप्पा बघा पूर्ण ओढाओढी चालू आहे त्यांची मातीची, कारण इथं बसणार आहे आपली ती मिशन. हे बघा, हे मिशन जे कॉन्क्रीट भरायला कामी येतं. आई भरते इथं पाणी. खूप परेशानी, 2 दिवस झाले आमची गाई. इथं पडली आमची वाळू. हे बघा तिथं पण आहे रेती, फुल रेतीचा ढिगार आहे कारण स्लॅब भरायचा. इथं पडली खडी. हे बघा मशीन. तर पूर्ण तयारी झाली आमची. तुम्हाला मी नंतर पण दाखवेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईव्ह स्लॅब पडताना. तर फायनली गाईज पाण्याचा टँकर पण आलेला आहे, बघू शकता. आणि इकडे बघा गाडीमध्ये ढकलत आहेत. तिकडे आतमध्ये गाडी जात नाहीये. आई पण बघते, इकडे माय पण बघते आणि बाबा पण बघताय की गाडी कधी जाईल मध्ये. वरतून मिस्त्री पण बघताय गाईज. खूप परेशान झाले ते. 6 जण असून पण गाडी आतमध्ये जात नाहीये. तुम्हाला दाखवतो दुसऱ्या साईडने पण. आणि हे बघा अशा फळ्या लावल्यात तरी पण गाडीवरती यायचं नाव घेत नाही, कारण थोडासा चढ आहे. आणि इकडे एक मिस्त्री बसलाय, तो आमचा जिगरी मित्र झाला होता तो 2 दिवसामध्ये. असं लावलंय बघा, काय सेटअप बघू शकता तुम्ही. खूप भारी. बघू आता गाडी आतमध्ये जाईल की नाही. तर गाईज गाडी काय आतमध्ये जायचं नाव घेत नाहीये, तुम्ही बघू शकता. अर्धीच चढली आहे थोडीशी, पण बाथरूम मुळे काय त्याला पुढे ढकलता येत नाही, कारण टर्न घ्यायला जागा खूप कमी मित्रांनो, बघू शकता. आणि घाम होतं एकदम उन्हाचा, एकदम परेशान. बघा पाणी पिताय सर्वजण. आई पण बसले एकदम शांत. बाबा पण बघताय की कधी जाईल गाडी आतमध्ये, कधी स्लॅब पडायला सुरुवात होईल. तर गाईज फायनली आपली मशीन लागलेली आहे. आणि तेवढ्यात पप्पा पण आले बघायला की मशीन कशी लागली कशी नाही. आणि वरती बघू शकता किती रिक्स घेऊन हा माणूस वरती चढलाय. तो त्याच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या फॅमिलीसाठी किती कष्ट करू शकतो हे त्याच्या खरंच मेहनतीवरनं दिसतंय मला. आणि इकडे त्याचे मित्र मला म्हणतात की भाऊ आमचा पण व्हिडिओ काढ ना. हा भाऊ म्हणलं काढतो, तुमचा पण व्हिडिओ काढतो. ते करताय काय तर मशीन उचलून साईडला सरकताय, कारण मशीन बरोबर बसली नाही. पण भावांनो मला ह्याच भावाची कमाल वाटते की तो कुठलीही सेफ्टी न वापरता वरती चढलाय. तर फायनली गाईज रेती टाकणं सुरू झाली आहे. 2 जण रेती टाकायला लागलेत आणि 2 जण खडी भरायला लागलेत. तर भावाची स्माइल बघा, एकच नंबर. नाद करते काय. तर मी चढलोय छतावरती आणि मशीन सुरू झाली आहे बघा. आता त्याच्यामध्ये ते सर्व मटेरियल टाकणार आणि छतावरती पाठवणार. तिकडे मिस्त्री बघा. आणि आमचं गाव बघा मित्रांनो किती सुंदर आहे. गाव कोणाचं सुंदर नसतं हो, गाव सगळ्यांचं सुंदर असते. तर गाईज मशीन आपली सुरू झालेली आहे माल बनवण्यासाठी आणि वरती पाठवणार थोड्याच वेळामध्ये. तर वरती पहिलीच बकेट आलेली आहे आणि ती आता टाकणार एका साईडला. तेवढ्यात मी काठी घेऊन थांबलोय. काठी कशासाठी मी तुम्हाला नंतर सांगतो. तर पप्पा पण वरती आलेत तांब्या आणि नारळ घेऊन. पप्पांचं गाईज 5 वर्षानंतरचं स्वप्न हे आज पूर्ण होत आहे. 5 वर्ष आपल्या घरावरती स्लॅब नव्हता गाईज. तर पप्पा तर खूप खुश आहेत. तेवढ्यात आई खालून मला आवाज देते, ए पोरा तुझ्या बायकोचा फोन आला, फोन का वरती घेऊन नाही गेला. अरे मी म्हटलं आई जिकडे तिकडे नुसते बायको फोन करते, म्हणून वरती काम तर करू दे मला व्यवस्थित. तर काठी घेऊन मी कशासाठी आलो सांगू का. बघा असा माल काचायचा म्हणजे कसं एकदम भारी आपला स्लॅब एकदम चिकनाफट निघतो माझ्यासारखा. मी कसा एकदम गोरा दिसायला. तर गाईज बघता बघता आपला अर्धा स्लॅब पण भरून झालाय, तुम्ही बघू शकता. आणि पप्पा पण थांबलेत. बाबा बघा खाली, बाबा पण पाणी भरताय. एवढे कष्ट सगळ्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होते गाईज, कारण 5 वर्षानंतर आपला स्लॅब पडतोय हो. इथं वरती बघू शकता. आणि थोड्याच वेळामध्ये आपला अर्ध्याच्या वरती स्लॅब झालाय. आणि मी कुठं उभा राहिलो तुम्हाला दाखवतोय हे बघा, कारण स्लॅब थोडासा राहिला होता. मिस्त्री मला म्हटले की खाली जा बाबू, तू वरती राहू नको, आता आम्हाला आमचं काम करू दे, शेवटची बकेट राहिली तेवढी टाकू दे. मी म्हणलं ठीक आहे चालतंय. आणि सगळ्यांचं काम आवरून सगळे बसले होते एकदम निवांत. कसे हसताय. आणि मी मिस्त्रीशी गप्पा मारत. हे आमचे मिस्त्री आहेत एकदम खतरनाक मध्ये गाईज. आई पण थांबली येतं कारण स्लॅब भरून आपला झालेला आहे. मागं बघू शकता शेवटची बकेट. आणि माझा अवतार बघा, मी हाफ चड्डी आणि माझे पाय पूर्ण सिमेंटनं भरलेत. बहुतेक नाद खुळा आहे. शेवटची बकेट पण पडली आहे गाईज. तेवढ्यात त्यांनी मशीन पण काढायला घेतली. मशीन निघायचं नाव करत नव्हती तिथून, कारण जाताना खूप त्रास झाला, पण निघताना इझिली निघली, कारण पूर्ण उतार होता. तर फायनली गाईज आपली गाडी ती बाहेर निघालेली आहे आणि सर्वांनी हातपाय धुवून एकदम हिरवानी दिसत आहे. पावसाचं वातावरण आहे, पण मिस्त्री म्हटले टेन्शन नका घेऊ, काहीच होणार नाही. आणि त्यांनी त्यांची गाडी बाहेर घेतली आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, बाय बाय.